तर लाडकी बहीण योजना नेमकी कशी राबवली जाते त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या। महाविकास आघाडी आणि महायुतीचे लाडक्या बहीण योजनेतील महिलांना दरमहा 3,000 देण्याचे दावे। सरकारला ताकद द्या, 1500चे 3,000 देण्याचं शिंदेंचं आश्वासन। तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर 3,000 देणार, राऊतांचंही वक्तव्य। पुढील 5 वर्षे योजना सुरू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात। विधानसभेला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळापुढचं बटण दाबा, योजना सुरू ठेवा, अजित पवारांचा धमकीवजा इशारा। उबाळणी परत काढून घेणार नाही, 5 महिन्याचे 7,500 आणि पुढील 5 वर्षात महिलांना 90,000 मिळतील। पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांचं आश्वासन। वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न। लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले, फडणवीसांचा विरोधकांवर आरोप। आपलं सरकार देना बँकवालं, लेना बँकवालं नाही, 1,03,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा। पुण्यातील कार्यक्रमात फडणवीसांची माहिती। तर महाविकास आघाडीला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील। महाविकास आघाडीतले सगळे सावत्र भाऊ आहेत। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी। व्हॉट्सअॅप मेसेज ट्विट करत सुप्रिया सुळेंचा आरोप। दादांना मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व कपोलकल्पित आरोप, फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न। सुळेंच्या आरोपांनंतर सुनील तटकरे यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर युटर्न ठरेल, आमचं सरकार आल्यावर महिलांना 3,000 देणार। लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लाडक्या बहिणींसोबत सेल्फी। पुण्यातील कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित महिलांच्या विनंतीला मान देत फडणवीसांनी सेल्फी घेतला।